राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर दोनही पक्षांची ताकद वाढेल असं वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी केलेलं आहे। आपण पाहतोय जिथपासून या युतीची घटना समोर आली, माहिती समोर आली, सगळ्या पक्षामधून नेते प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत। तर राज आणि उद्धव कधीही एकत्र येणार नाहीत, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत असताना या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। निश्चितपणे जे आहे शिवसेनेची शक्ती जी आहे निश्चितपणे वाढेल। नितेश राणेंचं म्हणणं आहे की काय फरक पडणार नाही। तर ठीक आहे ना, प्रत्येकाची वेगवेगळं जे आहे मला असंच वाटतं। अहो, दोन कार्यकर्ते आम्हाला जर मिळाले तर आम्हाला वाटतं की त्या वार्डामध्ये आमची शक्ती वाढते हा। आणि हे दोन्ही बंधू जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी ओळखलं जातं, ते एकत्र आले त्यांची शक्ती वाढणार नाही। एखादा पडलेलं आमदारसुद्धा आमच्यामध्ये घ्यावा का आणि सांगतो आमची शक्ती वाढेल, आणि इथं दोघे लीडर्स आहेत। राजसाहेबांनी दिलेली आहे ती महाराष्ट्राच्या हिताची दिली होती, परंतु तुम्हाला आताही सांगतो की उद्धव साहेब राजसाहेबांबरोबर एकत्रित येणार नाहीत। कारण त्यांना जर राजसाहेबांबरोबर यायचं असेल तर पहिल्यांदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडावी लागेल। जसे ह्या अटी यांनी टाकल्यात ना उद्धव साहेबांनी, त्या अटी पाहता हे एकंदरीत त्यांना एकत्रित न येण्यासाठी ते टाकलेले स्पीड ब्रेकर आहे। उगाच त्यांनी सांगितलं म्हणून आता काहीतरी प्रत्युत्तर द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी ते दिलेलं प्रत्युत्तर आहे की मी पण कुठेतरी म्हणतो, परंतु शिवाजी महाराजांची शपथ घेऊन या, मग तुम्ही इकडे जेवायला जाणार नाही। या अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, अशाने कधीच एकत्रित येणं शक्य होणार नाही।